नमस्कार मित्रांनो. खूप जणांना सध्या काय माहिती आहे का, घरकुल सर्व्हेमध्ये जॉब कार्डचा नंबर काढण्यासाठी प्रॉब्लेम येते मित्रांनो. तर बघा, तुम्हाला जॉब कार्ड नंबर काढायचा कसा हे तुम्हाला मी आज या व्हिडिओमध्ये सांगणार मित्रांनो. तर बघा, तुम्हाला काय करायचं आहे, सर्वप्रथम गुगलवर यायचे. गुगलवर आल्याच्या नंतर जॉब कार्ड महाराष्ट्र सर्च करायचे. त्याच्यानंतर पहिली वेबसाईट येईल, त्याच्यावर क्लिक करायचे. त्याच्यावर क्लिक केल्याच्या नंतर मित्रांनो असं इंटरफेस येईल. त्याच्यामध्ये सगळे डिस्ट्रिक्ट जे आहे ते दाखवतील. तुम्ही ज्या डिस्ट्रिक्टमध्ये राहता त्या डिस्ट्रिक्टवर क्लिक करायचं. आता मी जालना डिस्ट्रिक्टमध्ये राहतो, तर मी जालना डिस्ट्रिक्टवर क्लिक करतो. डिस्ट्रिक्टवर क्लिक केल्याच्या नंतर माझ्या डिस्ट्रिक्टमध्ये जेवढे तालुके येते तेवढे डिस्ट्रिक्टचे जेवढे तालुक्याचे काय होते नाव इथं शो होते. त्यानंतर बघा, मी जालना ब्लॉकमध्ये राहतोय, तर काय करणार, मी जालन्यावर क्लिक करणार. त्यानंतर पूर्ण गावाचे नाव येणार या साईडला. हे बघा, साईडला पूर्ण गावाचे नाव आले. त्यानंतर माझं गाव विरेगाव आहे मित्रांनो. तुम्ही काय करणार, विरेगावर क्लिक करणार. विरेगावर क्लिक केल्याच्या नंतर इथं ग्रामपंचायत रिपोर्ट नाव आलं. त्याच्यानंतर खाली बघा, इथं आपलं काय घ्यायची, जॉब कार्डची हे पाहिजे, आपल्या जॉब कार्डची प्रिंट घ्यायची. तर त्यासाठी काय करणार आपण, इथं त्याच्या रिलेटेडच्या सर्व्हिस आहे. हे बघा, जॉब कार्ड रजिस्ट्रेशन. आता त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचे, जॉब कार्ड एम्प्लॉयर रजिस्टर 3 नंबरचे जॉब ऑप्शन याच्यावर क्लिक करायचे मित्रांनो. त्यावर क्लिक केल्याच्या नंतर ह्या माझ्या विरेगावचे काय झालेले बंदे जेवढे जे जॉब कार्ड ऑनलाईन आहे त्याचे सगळ्याचे काय झालेले नंबर आलेले. तर याच्यामध्ये आपलं स्वतःचं नाव सर्च करायचं, शोधायचं आणि त्याच्यावर काय करायचं, क्लिक करायचं. मी तुम्हाला दाखवण्यासाठी काय करतो, कोणत्याही जॉब कार्डवर काय करतो, क्लिक करतो. क्लिक केल्याच्या नंतर बघा, इथं असं इंटरफेस तयार होतोय. बाई, तुमचं जॉब कार्ड तयार झालेलं मित्रांनो आणि तुमचा नंबर पण इथं आलेला आहे, बघू शकता तुम्ही. धन्यवाद.